पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका विधानाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। त्यामुळे पंकजा मुंडेंनी नव्या पक्ष स्थापनेचे संकेत दिलेत का अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे। ही चर्चा सुरू झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी काय उत्तर दिले, नेमकं काय काय घडलंय पाहूया त्या सगळ्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। असं वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिलेत का असाही त्याचा अर्थ काढण्यात येतोय। नाशिक मधल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी हे विधान केलंय। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडलं जाऊ शकले नसते लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात। पंकजा मुंडे यांना जर नवीन पक्ष स्थापन करावा असं वाटत असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा। आपल्या शुभेच्छा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं। आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। तर ओबीसींचा पक्ष निघत असेल तर हरकत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे। मला काय हरकत नाही म्हटलं, कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो। आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही। ओबीसींची चळवळ सुरू केली तर आम्ही एकत्र काम करू असं काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर ओबीसी मध्ये काम केलेलं आहे। खरं तर मी सुद्धा ब्लाइंड फॉलोअर होतो त्यांचा, त्यामुळे पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा। आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी। आपल्या वक्तव्याची एवढी जोरदार चर्चा झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं। आपल्याकडे एकनिष्ठ आहे, आपण वेगळा पक्ष कशाला काढू असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी नव्या पक्ष स्थापनेच्या चर्चा फेटाळून लावल्या। साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात, त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप। अशा अर्थाने मी बोलले, ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असू लगेच एका चॅनलने लावलं, पंकजाताई म्हणले एक पक्ष स्थापन करणार। आता मी काय वेडी आहे? अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे हे करेन? पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या चर्चांना पंकजा यांनीच पूर्णविराम दिलाय। त्यामुळे पुढच्या काळात उडणारा चर्चांचा धुराळा आताच खाली बसल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।